नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आज धामणगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी स्मार्ट मीटर बद्दल केले आव्हान। थेट म्हणाले की स्मार्ट मीटर बसू नका। का असे म्हणाले आणि स्मार्ट मीटर बसण्याचे काय तोटे आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले। तर बघा। नमस्कार। सध्या चांदूर, धामणगाव, नांदगाव आणि अमरावती जिल्ह्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट कम प्रीपेड मीटर लावण्याचं काम जोरात सुरू आहे। हे मीटर लावण्यासाठी सर्वसामान्य माणसांना न परवडणारी गोष्ट असून प्रायव्हेट कंपनींना अधिक नफा मिळवून देण्याचं सरकारचं हे षडयंत्र आहे। मीटर कोणते लावावे हा वीज कायदा 2003 मधील अधिनियम 47 कलम 5 अन्वये ग्राहकांचा अधिकार आहे। कंपनी अघोषित सक्ती करून या कायद्याचे उल्लंघन करत आहे। सदर मीटरची किंमत 12,000 रुपये असून ही रक्कम आपल्या वीज बिलामध्ये टप्प्याटप्प्याने अधिकची टाकून वसूल करण्यात येणार आहे आणि म्हणून ग्राहकांकडून दरमहा हे 12,000 रुपये व्याजासहित वसूल होणार आहे व इतर कारणासाठी कोणतीही वीज कंपनी तोट्याचा विचार न करता वीज दर अधिक वाढवून जास्तीचं बिल आपल्याला येणार आहे। सरकारचं धोरण हे महागाई कमी करण्याऐवजी महागाई वाढवण्याकडे जास्त आहे। म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार सर्वसामान्यांच्या घरावर दरोड्या टाकण्यासाठी वीज कधीही कितीही महाग करण्यासाठी हे स्मार्ट मीटर आणले गेलेलं आहे। स्मार्ट मीटर भाजप सरकारने निवडणुकीच्या आधी लावणार नाही असं विधानसभेत घोषित केलं होतं, पण आता निवडणूक संपली, त्यांचं बहुमत आलं, त्याच्यामुळे ते पुन्हा स्मार्ट मीटर लावण्यासाठी मागच्या दारानं महावितरण कंपनी अदानीच्या खिशात घालून वीज ग्राहकांना, वीज वापरणाऱ्यांना लुटण्याचं काम कंपनी करत आहे। स्वतः सरकारच या योजनेविषयी अत्यंत साशंक आहे आणि म्हणून हे मीटर ऐच्छिक केलेलं आहे। महावितरणचे किंवा MSEBचे कोणतेही कर्मचारी हे स्मार्ट मीटर लावण्यासाठी आपल्या घरी येत नाही। अधिकारी कर्मचारी मीटर लावण्याकरता उपस्थित राहत नसल्याने कंत्राटदाराची माणसं गावातच फिरून गावातला एखादा पोरगा पकडून त्याला थोडी चिरीमिरी देऊन मीटर लावण्याचं काम करत आहे। हे ग्राहकांकडून आर्थिक लुटीचं षडयंत्र आहे। म्हणून वेळीच सावध व्हा। आता जर सावध झाले नाही तर पुढच्या काळात आपले विजेचे बिल प्रचंड आज आहे त्याच्यापेक्षा दीडपट दुप्पट होणार आहे आणि म्हणून आपली आर्थिक लूट होणार आहे। म्हणून हे मीटर ऐच्छिक असल्याने आपण आपल्या घरी लावू देऊ नये अशी विनंती आहे।